प्रत्येक वेळी मी अमुक केलं तर लोक काय म्हणतील, मी हे केलं तर लोक काय म्हणतील, मी तमुक केलं तर लोक काय म्हणतील, कशाला जगाचा विचार करताय? तुम्हाला काय वाटतं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे ना. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण फक्त जगाचा विचार करत बसतो की लोकांना काय वाटेल. आपण लाईफ तुमचं आहे, लोकांचं नाही. तुम्ही का लोकांचा विचार करता? आणि ज्या लोकांचा तुम्ही विचार करत आहात त्या लोकांनी कधीतरी तुमचा विचार केला आहे का? बघा जरा, ज्या वेळेला तुम्हाला कुठल्या पैशाची गरज होती, तुम्हाला कुठल्या मदतीची गरज होती, तुम्ही कधी संकटात होता, त्यावेळेला हे जे तुम्हाला टोमणे मारतात, बोलतात, नावं ठेवतात, ही लोकं कधीतरी मदतीला धावून आली आहेत का? थोडासा विचार करा, म्हणजे तुमच्या ही गोष्ट पक्की लक्षात येईल की आपण जे वागतो आहे, आपण जे आपलं जीवन जगतो आहे, हे जीवन हे आपलं स्वतःचं आहे, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी ते जीवन आहे. मग आपण लोकांसाठी का जगायचं? जर ही लोकं कसल्याच मदतीला येत नसतील, फक्त नावं ठेवायला पुढं असतील, तर ह्या लोकांसाठी आपण आपलं जीवन का व्यतीत करावं, का दुःखी करावं? नमस्कार, मी देव दीक्षित आणि तुम्ही पाहत आहात गंमत जगण्याची, तुमचं आमचं आपलं सर्वांचं हक्काचं यूट्यूब चॅनल गंमत जगण्याची. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सर्वांना शेअर करा आणि तुमची जर व्हिडिओबद्दल काही मतं असतील तर अवश्य कमेंट करा आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर आपल्याला आयुष्य हे एकदाच मिळालेलं आहे आणि ह्या एकदा मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे. न की दुःख करण्यात, न की कुठल्या कामाला व्यर्थ मानण्यात, कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं जीवन व्यर्थ जाता कामा नये, ह्या गोष्टीची दक्षता आपण स्वतःहून घेतली पाहिजे. मग याच्यामध्ये काय होतं, कधी आपल्याला मनसोक्त फिरायला जायचं असतं, कधी आपल्याला गाणी गावीशी वाटतात, कधी आपल्याला एखादा पदार्थ खावासा वाटतो, कधी आणखी काही गोष्टी कराव्याशा वाटतात. हे लाईफ तुमचं आहे. ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतात त्या तुम्ही आनंदानं करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतात त्या उद्यावर कधीही ढकलू नका. शुभस्य शीघ्रम, लगेच करा. त्याला मुहूर्त बघण्याची सुद्धा काही गरज नाही. मित्रांनो, जीवन हे फार अमूल्य आहे आणि आयुष्याच्या शेवटी पश्चाताप करून कुठल्याही माणसाला कधीही काही उपयोग झालेला नाही. आज तुमच्या हातामध्ये जीवन आहे, त्यामुळं आज तुम्ही हे जीवन आनंदानं जगलं पाहिजे. आज वॉरेन बफेटच्या हातामध्ये अब्जावधी रुपये आहेत. तो फक्त एकच गोष्टीची खंत बाळगतो. तो म्हणतो माझ्या हातामध्ये टाईम नाही आहे, माझ्या हातामध्ये माझं व्हॅल्युएबल लाईफ नाही आहे. त्या सगळ्या गोष्टीची खंत त्याला आहे. मग मला सांगा, आज अब्जावधी रुपये जवळ असणारा माणूस जर वेळेची किंमत जाणतो आहे, तर तुमच्या आमच्याकडे तर कितीतरी मोठं आयुष्य पडलं आहे. ह्याची किंमत आपण कधी करणार? मित्रांनो, कसं असतं माहिती का, आपल्याला लहानपणापासून एक स्वप्न असतं की बाबा आपण मोठेपणे असं होणार, तसं होणार. मग त्याच्यासाठी आपण आपल्या आयुष्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण दिलेलं असतं. आपण त्या मार्गाने धडपडीनं जात असतो, मोठे कष्ट करत असतो. पण खरोखरच कधी ह्या गोष्टीचा शांतपणानं विचार केला आहे का, की खरंच आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आहोत का? आपल्याला कुणी पाठीमागं तर खेचत नाही ना? आणि जर खेचत असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतोय? आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातोय का? आपला मार्ग बघतोय का? आपलं स्वप्न पूर्ण करतोय का? ह्या गोष्टी आपण कधी बघतच नाही. मित्रांनो, ह्या गोष्टी पहा. तुमचं स्वप्न मोठं आहे, तुम्ही जे करत आहात ते कार्य चांगलं आहे आणि ज्या वेळेला तुमचं स्वतःचं मन सांगेल की बाबा हे काम आपल्याला करायचं आहे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला मनाला दडपून टाकायचं नाही आहे, मन मारून कुठली गोष्ट करायची नाही आहे, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही आनंदी जीवनाची सुरुवात कराल. आणि आनंदी जीवनाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही स्वतःच्या मनानं स्वतःचं काम करायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये कुणाचीही लुडबुड तुम्ही चालू देऊ नका, कारण हे तुमचं वैयक्तिक लाईफ आहे. तुम्ही बघा एखाद्याच्या लाईफमध्ये लुडबुड करून ते सहन करून घेतात का? बिलकुल नाही. मग तुमच्या लाईफमध्ये 100 लोकांनी लुडबुड करण्याचं काय कारण आहे? एखादी गोष्ट तुम्हाला कळाली नसेल, एखादी समजली नसेल, तर तुम्ही स्वतः त्या गोष्टीमध्ये अभ्यास करा. स्वतः बघा की ती गोष्ट तुम्हाला का कळत नाही आहे. आणि मग ज्या वेळेला तुम्ही स्वतः बघाल, स्वतः अडचण सोडवायला धडपडीनं पुढं जाल, त्यावेळेला अडचणी सुटायला सुरुवात होईल. कारण कुठल्याही अडचणीला जर सोडवायचं असेल तर त्याचं मूळ बघायला पाहिजे. जेव्हा त्या अडचणीचं मूळ तुम्हाला कळतं त्यावेळेला ती अडचण सुटते.
प्रत्येक आजाराचं रोगाचं सुद्धा तसंच आहे. जोपर्यंत आपण त्याचं मूळ कारण शोधत नाही तोपर्यंत त्या रोगाचं निदानच व्यवस्थित होत नाही आणि उपचार तर दूरची गोष्ट आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलीही गोष्ट असू द्या, त्याचं मूळ कारण काय आहे, मूळ अडचणी कुठे येत आहेत, त्या मुळावर ज्या वेळेला तुम्ही घाव घालाल, ज्या वेळेला मुळावरची समस्या शोधाल, तिथं उपचार कराल, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या कुठल्याही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्णत्वाला जाताना दिसतील. मित्रांनो, लाईफ खूप छान आहे. खूप एन्जॉयमेंट आपण केली पाहिजे. पैसा मिळवणं, करिअर करणं, हे करणं, ते करणं, या गोष्टी तर आहेतच. हे चाललेलंच आहे. दररोज थोडा वेळ काढून मनसोक्त हसलं पाहिजे. आपल्या नातलगांशी, आपल्या मित्राशी, मित्रपरिवाराशी आपण गप्पा मारल्या पाहिजेत, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे. ह्या गोष्टी मी वेगळ्या सांगायची गरज नाही, ह्या गोष्टी तुम्हालाही कळतात. पण काय होतं, आपण काय करतो, माझ्याकडे राहावं, आज वेळच नाही, माझ्याकडे ह्या गोष्टीला भरपूर कामं पडलेत, आता मी कसा जाऊ, मित्राकडे कशाला जाऊन फालतू गप्पा मारू. मित्रांनो, ह्या गप्पा फालतू नसतात. हीच तर तुमच्या आयुष्याची खरी जडणघडण असते आणि तुम्हाला आयुष्यामध्ये पुढं जायला एकदम जबरदस्त ताकद देणारी हीच तर खरी ऊर्जा आहे. तेव्हा ही ऊर्जा तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळा, चांगल्या प्रकारे तुमचं जीवन आनंदानं व्यतीत करा आणि जीवन हे सुजलाम सुफलाम बनवा. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.